आणीबाणी झालेल्या काँग्रेस सरकारचा आणीबाणी झालेल्या काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध आणीबाणी झालेल्या काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध पक्षाचा सरकार असं सांगतोय, पण याच काँग्रेस पक्षाने 108 वेळा संविधान बदललं आणि आणीबाणी लावून काँग्रेस पक्षाने देशाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची हत्या करण्याचं पाप काँग्रेसने केलं. आज त्याला 49 वर्ष पूर्ण होत आहेत. या सगळ्या काँग्रेसच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते देशभरामध्ये आज काळा दिवस साजरा करतात. आज सासवड शहराच्या माध्यमातून सासवडचे शहराध्यक्ष संतोष काका जगताप, आमचे ज्येष्ठ नेते माननीय जावेंद्र भाऊ कामटे, अजिंक्य भैया टेकवडे, साकेतजी जगताप, याचबरोबरीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रांत कार्यकर्ते की ज्यांनी या सगळ्या आणीबाणीमध्ये अक्षरशः तुरुंगवास भोगला, ते माननीय प्रमोदराव खळदकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते, मग त्यात सलील महाराज असतील, गणेशराव मेमाणे असतील, आमचे भानुकाका असतील, देवकर साहेब असतील, गणेश मेमाणे साहेब असतील, अमोलजी जगताप असतील, असे सगळेच कार्यकर्ते, भानुकाका असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं आणि नंतर प्रमोदराव खळदकरांनी त्यांचे अनुभव थोडक्यामध्ये व्यक्त करावेत. धन्यवाद. 25 जून 1975 रोजी काँग्रेस सरकारने त्यावेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू केली आणि संविधानाची सुद्धा हत्या केली. त्या निषेधार्थ इथे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. 25 जून रोजी 1975ला इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या माध्यमातून जे आपत्कालीन या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी केली गेली, इमर्जन्सी लागू केली, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सासवडचे आमचे तालुका सासवड मंडळाचे अध्यक्ष संतोष काका आणि सर्वच आमचे मान्यवरांच्या वतीने हा काळा दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. तर आता 2 मिनिटात सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी साहेब असतील, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, मोरारजी देसाई साहेब असतील, यांना हेतुपोटी जाणीवपूर्वक या ठिकाणी इंदिरा गांधी सरकार यांनी जेलमध्ये टाकलं आणि 21 महिन्याचा हा त्या ठिकाणी इमर्जन्सी त्या ठिकाणी त्यांनी लागू केला. सामान्य जनतेची लूट खरोखर त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेलीचे सर्वच पदाधिकारी आणि आमचे खळदकर साहेब यांच्या संघाच्या देखील वतीने हा काळा दिवस या ठिकाणी साजरा करतो. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय जालिंदर भाऊ कामटे साहेब माननीय उपस्थित 25 जूनला आणीबाणी आणली, त्या संविधानाचा हत्या खरं कुणी केली तर कोर्टाने त्यावेळेच्या पंतप्रधानपद कोर्टाच्या निर्णयाने केलं होतं आणि त्यामुळं पंतप्रधानपद जाणार म्हणल्यावर आणीबाणी आणली आणि काहीही कारण नसताना मध्यरात्री झोपेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडलं. त्यामुळं त्यांना टाळ्यावर आणण्याची आवश्यकता होती. म्हणून त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधी म्हणजे संविधानाच्या विरोधी असणाऱ्या सरकारनं विरोधी सत्याग्रह केले आणि त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणावर सत्याग्रह झाले की त्यामुळं सरकारला आणीबाणीचा बिनशर्त माघार घ्यावी लागली. म्हणतात ना की नापास झालेल्या मुलाशिवाय नापास झालेला मुलगा जर असेल तरच पास झालेल्याचं किंमत कळते. 3 नंबरचा जर का वर्गात मुलगा असेल तरच 1 नंबरची किंमत कळते. त्याप्रमाणे या तत्कालीन पंतप्रधानांनी आणीबाणी आणली. त्यामुळं आणीबाणी उठवणं आणि संविधान याची किंमत त्यांच्यामुळं कळाली. खरं म्हणजे त्याबद्दल त्या काळच्या पंतप्रधानांचे आभारच मानले पाहिजे. धन्यवाद. आज सासवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खरं तर 25 जून 75 रोजी काँग्रेस पक्षाने आणीबाणी घोषित केली आणि संपूर्ण देशभर हाहाकार मारला. अनेक पत्रकार बंधू असतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील,
काही पूर्वसूचना देता मित्राखाली अटक केली. लोकमान्य देखील पहिला हा कालावधी खऱ्या अर्थानं तो 25 जून 75 हा काळावर बोलूच्या त्यांना आणि आज 49 वर्ष होतात. काँग्रेस सरकारने लोकपाल 108 वेळा संविधानामध्ये बदल केला. याचा अर्थाला आज काँग्रेस पक्ष बाकीचे विरोधी पक्ष संविधान बचाव म्हणून भारत त्या ठिकाणी हा घालतात. खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक मोठा प्रचार केला जातोय. पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये तात्याला जेव्हा मोदी साहेबांनी घोषणा केली असतोपार तेव्हा यांनी संविधान बचाव, परंतु त्या ठिकाणी 108 वेळा काँग्रेस पक्षाने संविधान बदललं. त्यांच्या काळामध्ये आणीबाणी लागू केली आणि आता असताना त्या काळी संसद आहे तिथं त्यांना देखील तुरुंगात अनेक कार्यकर्ते अनेक बंधनदार देखील स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी बंद असून लोकशाहीचा काळा होण्याचं काम त्या काळी काँग्रेस पक्षाने केले आणि त्याची अशा गोष्टी परत होत आहेत. त्या काळी लोकांना झाला त्रास अनेक तुरुंगवाडी काय नसते गरज असलेली कारण असते तुरुंगात जावं लागलं. त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मनाला खूप जखमा करणार आहेत आणि याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरलेले. आता दिवस पण याचा कामं नाही असं या ठिकाणी सगळं आम्ही सांगतोय. खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी आधी सांगितलं पुढच्या वर्षी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही, परंतु जाणीवपूर्वक तेच सांगून मोबाईल देतील तर वापर करून 10 वेळा खोटं सांगितल्यानंतर लोकांना खरं वाटतं, पण जाणीवपूर्वक आता त्याचं खोटं सांगून संविधान बदलणार आहे. मोदी साहेब किंवा बाकीचे सगळे सर्व सहकारी सांगतात कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार नाही ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. परंतु जाणीवपूर्वक सातत्यानं खोटं बोलून संविधान बदलणार त्या अफवा त्या ठिकाणी पसरवतात. तर संविधान त्या ठिकाणी बदलायची भूमिका काँग्रेस पक्षाने आणीबाणी केली आणि 25 जून 75 आणीबाणी घोषित केली. तेव्हा त्या काळी अनेकांचा त्रास त्या सहन करावा लागला. त्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरला आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी प्रतिसादामध्ये खरं तर सगळे संतोष जगतापाती त्यांची चाकेची असतील त्यांनी आजूबाजूला तुरुंगात पत्करला ते असे खर्च साहेब असतील आदित्य वैद्यकडे पाठवण्याच्या त्या ठिकाणी आपले देवकर हनुमाका असतील असतील महाराज सजील महाराज असतील अमोल असतील परत आमचे संतोष जगताप हे सगळेच प्रमुख आज आमचे नगारे निकम आहेत हे सगळे पत्र बांधव त्या ठिकाणी पक्षात मी सगळ्यांना आभार मानतो. आणि परत एकदा 25 जून 75 रोजी काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी आणीबाणी घातली त्याचा मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. निषेध असो काँग्रेस पक्षाचा निषेध असो, आणीबाणी राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचा निषेध असो, आणीबाणी राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचा निषेध असो, निषेध असो काँग्रेस पक्षाचा निषेध असो, संविधानाची हत्या करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध असो, संविधानाची हत्या करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध असो, संविधानाची हत्या करणाऱ्या